शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। गेल्याच आठवड्यात ठाकरेंच्या सेनेकडनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि यानंतर आज पुन्हा शिवसेनेकडनंच युक्तिवाद करण्यात येणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। दरम्यान या आधीच्या सुनावणी दरम्यान काय काय युक्तिवाद झालेला आहे बघूया एकदा। सुप्रीम कोर्टात पक्ष आणि सुनावणीवर युक्तिवाद झाला। यावेळी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिल्याचा मुद्दा प्रामुख्यानं मांडला। निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेला महत्त्व न देता फक्त विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्याबळावरनं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं, यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। शिंदेंना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर चिन्ह देणं ही एक वेगळीच समस्या आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा, यावरनं हा युक्तिवाद झाला। विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच खरा, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। ज्या पक्ष घटनेवर एकनाथ शिंदे आमदार मंत्री झाले ती पक्ष घटना ते नंतर कशी नाकारू शकता? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत सुधारणा करण्यात आली। 2018 ची घटना नाकारण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही। निवडणूक आयोगानं विधिमंडळाच्या संख्याबळावर निर्णय दिला, ही एक समस्या आहे। 2018च्या पक्ष घटनेला निवडणूक आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं? सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात 4 विविध खटल्यांचे दाखले सुद्धा दिले। केरळ हायकोर्टाचा निकाल, इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी समाजवादी पार्टी शरद यादव केस, सुभाष देसाई केसचा दाखला दिला। विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता, अशी अनिल देसाईंनी कोर्टाबाहेर प्रतिक्रिया दिली। आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू असेल, असं भाष्य कोर्टानं केलं।